तुम्हाला माहिती आहे का, मी व्यासपीठावरचा पंखा पण बंद करायला सांगितलं आहे. का माहिती आहे? कारण श्रोते जर उन्हात बसलेले आहेत तर आम्ही व्यासपीठावर पंख्याचा वारा खायचा हे काही बरं नाही. आणि तुम्हाला सांगू का, खरं सांगू, मी तुम्हाला कंटाळा येईपर्यंत बोलणार नाही. थँक्यू ऐकायला आलं बरं का, तुमचं थँक्यू माझ्यापर्यंत पोहोचलं. किती वेळ बोलणार ते सांगितलं नाही. माझं वाक्य काय आहे, तुम्हाला कंटाळा येईपर्यंत बोलणार नाही. हा ट्रॅप आहे बरं का, फसू नका लगेच. मला एक तर जाणवलं मगाशी बोलताना, तुम्ही शेवटपर्यंत आवाज येतोय पाठीमागे, पाठीमागे साडीवाली दिदी उभी आहे ती आवाज येतोय. यस, त्यांचं साडी घातल्याचं सार्थ झालं असं त्यांचं लक्ष नव्हतं अजिबात. आवाज येतो म्हटलं पण नव्हत्या, पण साडीवाली दिदी म्हटल्यानंतर हसत हात वरती केला. कारण सकाळी 1-2 तास असं तुम्ही फार छान दिसताय बरं का, सगळ्या खूपच छान. एकदा जोरदार टाळा होऊ द्या तुमच्यासाठी आणि तुम्ही यांच्यासाठी. कारण ना, मी तुमचं निरीक्षण केलं, मगापासून व्यासपीठावर येऊन कोणी अहवाल वाचतंय, कोणी पाहुण्यांची ओळख करून देत आहे. व्यासपीठावर त्यांचं चालू होतं आणि तुमचं तिकडे तुमचं चालू होतं. म्हणजे तुम्ही तुमचं चालवा, आम्ही आमचं बघतो, असं सगळं चालू होतं. फक्त मला जाणवलं की तुम्ही कधी एकरूप झालात माहिती आहे? मी यायच्या अगोदर पण तुम्ही प्रोत्साहन प्रतिसाद दिला होता एका शेरो शायरीला, काहीतरी हृदयाशी संबंधित. म्हणजे मी स्वतः शायर नाही बरं का, पण मग मला असं वाटलं की आपण सुरुवात एखाद्या कवितेनं करावी, निदान 4 ओळी तरी सांगाव्यात आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलावं. तुम्ही ही पाडगावकरांची कविता कधी ऐकली आहे का बघा? सांगू का 4-5 ओळी? चालतील ना? 16 वर्ष सरली. नाही ऐकलं मला वाटतं. तुम्हाला आत्ताच्या मोबाईलच्या जमान्यामधल्या मुलांना मी सांगतो, तुम्ही पाडगावकरांच्या काही चांगल्या कविता ऐका, तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून द्याल, इतक्या कविता तुम्ही पाठ कराल. मला वाटतं आमच्या पिढीनं, सर निकम सर, आमच्या पिढीनं त्या कविता तोंडपाठ केल्यात. विनोदजी गोरवाडकर, तुम्हाला माहिती असेल, आपण तेव्हा पाडगावकराचं तोंडपाठ असायचं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना? तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्यानं भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, त्या प्रेमानंच अलगदवर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. द्या टाळ्या द्या, लाजू नका, द्या. अजून एक कडवा ऐकतो म्हणजे जरा चार्जिंग होईल आणि मग पुढे येऊ आपण. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती भाग्यवान आहात? ज्या कॉलेजचं पहिलं प्राचार्यपद थोर साहित्यिक लक्ष्मण देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे यांनी भूषवलंय. आणि ज्या कॉलेजला नाव कुणाचं आहे? महाराजा सयाजीराव गायकवाड. इतकी थोर परंपरा असलेल्या कॉलेजच्या वातावरणात तुम्ही आहात, तुम्ही शिकत आहात. तुम्ही पुलं किती वाचलेत मला माहीत नाही, पण मी तुम्हाला पुलंची विनोदबुद्धी कशी होती त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो. स्वतःवर सुद्धा माणूस कसा विनोद करू शकतो. पुलंच्या पायाला काहीतरी झालेलं असतं आणि पाय असा सुजलेला असतो, सुजलेला.
आणि पु ल जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा त्यांना भेटायला येणारे त्यांचे फॅन भेटायला येणारे पुलंच्या पायाकडे बघायचे आणि त्यांना वाईट वाटायचं. महाराष्ट्राला हसवणारा हा माणूस आज असा धारातीर्थी पडल्यासारखा अंथरुणावर पाय इतका जाड झाला आहे. आणि त्याही अवस्थेत येणाऱ्या माणसाच्या डोळ्यात आसू असतील तर पुलं त्याला सांगायचे. तो विचारायचा, फार वेदना होतात का हो? तेव्हा पुलं म्हणायचे, नाही, उलट मला या गोष्टीमुळे अजून एक गोष्ट समजली. म्हणे, कोणती? तर पुलं स्वतःच्या सुजलेल्या पायाकडे बघून म्हणतात, आज मला कळलं पायाला हिंदीमध्ये पाव का म्हणतात. पाव पाव असतो ना फुगलेला, तसं त्याला हिंदीत पाव का म्हणतात हे आज मला कळलं. पुलंचं एक फार छान वाक्य आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकामध्ये पकडून नियतीनं आपल्या साऱ्यांची चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की मग आपुलकीनं जवळ येणाऱ्या आपल्या माणसांची हसवणूक करणं या पलीकडे बाकी आयुष्यात काय करायचं असतं असं म्हणणारे पुलं. आणि त्यांच्या कॉलेजमध्ये पु ल देशपांडेंच्या वारशापासून आज ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम सर. तुम्ही अशा खुर्चीवर बसलात की ज्या ठिकाणी पुलं बसले होते. हा म्हणजे मला तुमचा मत्सर वाटायला लागलाय बरं का. कारण पुलं ज्या जागेवर बसले, जे भूषवलंय त्या जागेवर एक तर बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे आणि काहीतरी ऋणानुबंध असायला पाहिजेत. त्याच्याशिवाय अशी जागा मिळत नसते. तुम्ही पैसे देऊन पण तुम्हाला मिळवता येणार नाही हो. त्यामुळे एकदा जोरदार सरांसाठी आणि त्यांच्या सहकार्यांसाठी टाळ्या देऊयात.